शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी निखिल चव्हाण परत आपल्या ॲग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, बऱ्याच वेळेस जेव्हा आपण सोयाबीन पिकाची पेरणी करतो किंवा टोकन करतो तर आपल्याला एक समस्या पाहायला मिळते की टोकन करण्याआधीच आपल्या शेतामध्ये काही तणाची उगवण झालेली असते आणि हे जे काही उगवलेलं तण आहे तर याला उगवणपूर्व तणनाशक नियंत्रण करू शकत नाहीत, कारण उगवणपूर्व तणनाशक फक्त न उगवलेल्या तणालाच नियंत्रण करू शकतो। त्यामुळे हे जे काही उगवून आलेलं तण आहेत आणि न उगवलेलं तण आहेत तर या दोन्ही प्रकारच्या तणाला आपण कशा पद्धतीने नियंत्रण करायचं आहे हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे आपल्या शेतात जर टोकन करण्याआधी तणाची उगवण झालेली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, जर आपली पेरणी पद्धतीची लागवड असेल तर त्या ठिकाणी तर आपण मशागत करून या तणाला नियंत्रण करू शकतो, पण जर आपली टोकन पद्धतीने लागवड असेल तर त्या ठिकाणी आपण मशागत करू शकत नाहीत। तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक नॉन सिलेक्टिव्ह म्हणजेच अनिवडक तणनाशकाचा वापर करायचा आहे, जे की आपण प्लेनमध्ये त्या ठिकाणी करू शकतो किंवा उगवणपूर्व तणनाशकासोबत मिक्स करून सुद्धा त्या ठिकाणी करू शकतो। ज्यामध्ये आपण या ठिकाणी ग्लायफोसेट जो बाजारात आपल्याला राऊंडअप किंवा ग्लायसिल नावाने मिळतो त्याचा 15 लिटरच्या पंपासाठी 50 मिली याप्रमाणे वापर करायचा आहे, कारण सुरुवातीच्या अवस्थेत आपल्या तणाची अवस्था ही लहान असते, त्यामुळे ती अवस्था 50 मिलीच्या डोजने सुद्धा त्या ठिकाणी नियंत्रणात येते। किंवा आपण त्या ठिकाणी ग्लुफोसिनेट जो बाजारात आपल्याला लाफा किंवा स्वीप पॉवर नावाने मिळतो त्याचा सुद्धा वापर करू शकतो। पण हे जे काही स्वीप पॉवर तणनाशक आहे तर हे एक कॉन्टॅक्ट प्रकाराचा तणनाशक आहे, म्हणजे हे ज्या पानावर पडेल तर ते त्या पानाला नियंत्रण करण्याचं काम करते। म्हणून याचा वापर करत असताना आपल्याला चांगल्या पद्धतीने फवारणी करायची आहे, जेणेकरून पूर्ण तण त्या ठिकाणी ओलं होईल। यासोबत आपण उगवणपूर्व तणनाशकाचा सुद्धा वापर करू शकतो, ज्यामध्ये आपण डायक्लोसुलम जो बाजारात आपल्याला स्ट्रॉंग आर्म किंवा मार्क नावाने उपलब्ध होतो त्याचा प्रति एकरी 12.5 ग्राम 150 लिटर पाण्यामध्ये टाकून या ठिकाणी वापर करायचा आहे। यामुळे आपल्या शेतामधील केना, लवाळा आणि सावा यासारख्या तणाचं प्रभावी नियंत्रण होणार आहे। आणि हे तणनाशक आपण सोयाबीन तूर आंतरपिकामध्ये सुद्धा वापर करू शकतो। त्यानंतरचं दुसरं तणनाशक आहे फ्लुमिऑक्झिन, जो बाजारात आपल्याला मॅक्स या नावाने मिळतो। त्याचा आपल्याला प्रति एकरी 100 मिली 150 लिटर पाण्यामध्ये टाकून त्या ठिकाणी वापर करायचा आहे। या तणनाशकाची शिफारस फक्त सोयाबीन पिकासाठी करण्यात आलेली आहे, पण मागील वर्षी आपण त्या ठिकाणी सोयाबीन तूर आंतरपीक पद्धतीत सुद्धा या तणनाशकाचा वापर करून पाहिला तर आपल्याला त्या ठिकाणी तुरीच्या उगवणीवर कोणताही परिणाम त्या ठिकाणी जाणवला। म्हणून जर आपल्याला हे तूर आंतरपिकात वापरायचं असेल तर स्वतःच्या जबाबदारीने आपण त्या ठिकाणी वापरू शकता। फक्त जे काही हलकी उथळ किंवा ज्या जमिनीमध्ये 15 सेंटीमीटरपेक्षा खोल काळ्या मातीचं प्रमाण नाहीत तर त्या ठिकाणी आपल्याला या तणनाशकाचा वापर करायचा नाहीत, कारण त्या जमिनीमध्ये या तणनाशकामुळे आपल्या सोयाबीन पिकाच्या उगवणीला अडचण येऊ शकते, सोबतच आपल्या पिकाची वाढ सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित होणार नाहीत। म्हणून हलक्या जमिनीमध्ये आपण या तणनाशकाचा वापर करू नयेत। आणि या तणनाशकाचा सुद्धा आपण ग्लायफोसेट सोबत एकत्रितपणे त्या ठिकाणी वापर करू शकता। तर इथं आपण पाहू शकत असाल की एका भागात आपण ग्लायफोसेट सोबत मॅक्सचा त्या ठिकाणी वापर केला आहे आणि दुसऱ्या भागामध्ये आपण मॅक्स सोबत ग्लायफोसेटचा वापर केला नाही। तर ज्या भागामध्ये आपण ग्लायफोसेट सोबत मॅक्सचा वापर केला आहे तर त्या भागामध्ये आपल्याला कोणतंच तण त्या ठिकाणी उगवलेलं दिसत नाहीत। दुसऱ्या भागामध्ये ज्या ठिकाणी आपण ग्लायफोसेटचा वापर केला नाही तर त्या ठिकाणी आपल्याला जे काही उगवलेलं तण आहे तर ते त्या ठिकाणी वाढलेलं पाहायला मिळत आहे, कारण मॅक्स हे तणनाशक फक्त न उगवलेल्या तणालाच त्या ठिकाणी नियंत्रण करू शकतो। या व्यतिरिक्त ऑथॉरिटी नेक्स्ट नावाचा सुद्धा एक तणनाशक आहे, त्याचा सुद्धा आपण सोयाबीन पिकामध्ये वापर करू शकतो, पण या तणनाशकाचा आपल्याला पावसाचा खंड पडण्याच्या स्थितीमध्ये वापर करायचा नाही किंवा जर आपली जमीन हलकी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला याचा वापर करायचा नाही, कारण त्या ठिकाणी आपल्या सोयाबीन पिकावर अशा पद्धतीने स्कॉर्चिंग त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते। व्यतिरिक्त 3 नवीन सोयाबीनचे मॉलिक्यूल सोयाबीन पिकामध्ये उगवणपूर्व म्हणून रजिस्टर झालेले आहेत। तर हे 3 नवीन तणनाशकं कोणती आहेत याची माहिती जर आपल्याला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल ॲग्रिकॉस फार्मरला जॉईन व्हा, त्या ठिकाणी आपल्याला याबद्दलची अपडेट देण्यात येईल। तर या व्हिडिओमध्ये एवढंच। हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील। धन्यवाद।